जिस माँ के बेटे हो उस माँ को मेरे हजारों सलाम। तो माँ को ऐसा बेटा हो। इम्तियाज जलील साहेबाच्या बाबतीत मी असं म्हणे, अरे हीरा बेचकर शराब खरीदी है हमने, हीरा बेचकर शराब खरीदी है हमने। अब देखना है शहर में महफिल बनती है या तमाशा चलता है। तो की माझी खासदारकी गेलेली आहे, पण माझी ताकद गेलेली नाही आहे। ती ताकद तशीच असं वाटत असेल की बाबा इम्तियाज जलील साहेब आता खासदार राहिले नाही, जे धाक पहिले होते त्याच्यापेक्षा थोडी जास्त धाक आता त्यांना बघायला मिळणार। लेकिन बाजार में कुत्ते और बिल्ली के बच्चे तर जेव्हा मला असरार भाईने आणि गज्जू भाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपके साथ एक पूर्व खासदार खड़ा हुआ है और एक दूसरे खासदार भी आए हैं, उनको भी बोलेंगे कि आप ताकत लगाओ करके। आदर्श पैसे मिळाल्यानंतर मी बीडला जाऊन बसणार होते त्याला ठोकण्यासाठी। उसने ये सगळं विसरून गेलो क्योंकि हवा का मोड़ मेरा बदल गया। अरे यहाँ तो हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा। नहीं सर, आपने बहुत मेहनत की है और लगा था। यकीन मानो हमने आपको भगवान के रूप में देखा। ये सब लोग आपको भगवान और ईश्वर का रूप मानते हैं। क्या ये सेवा कोई इंसान अपने भगवान से बेईमानी नहीं कर सकता? हम लोगों के पास आपको देने के लिए दुआओं के अलावा कुछ भी नहीं है। आप अगर नाराज। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा ग्रामीण मधून आणि शहरामधून हा विषय नाहीये आणि साहेब घेणार पण नाहीये, पण आपल्यावर जी टीका टिप्पणी झाली त्या गोष्टीचा आपल्याला आम्ही गेल्या 8 दिवसापासून त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला सगळ्यांना फोन करून तुमचे वेगवेगळ्या ठिकाणचे जे जे आपले गाव आहेत, बूथ आहेत, आपले ठेवीदार आहेत, या ठिकाणाहून आपण सगळा जो सर्वे तयार केलेला आहे, जो डाटा तयार केलेला आहे, सरासरी आपल्या आदर्श ठेवीदारांमधून 29,847 एवढं मतदान झालेलं आहे। नाही साहेब झालेलं आहे, नाही साहेब एक मिनिट मला बोलू द्या साहेब, माझी आता जे झालं मला बोलू द्या साहेब। मी कधी काही बोललो नाही, बोलणारही नाही। नाही याच्यामध्ये साहेब एक मिनिट, लोकांची इच्छा आहे साहेब, लोकांची इच्छा नाही, राजकारण नाही साहेब, याच्यामध्ये लोकांची इच्छा आहे म्हणून मला बोलणार नाही। आपण साहेबांच्या मागे हिंदू समाज आपला तेवढा दटून आहे आणि राहणार आणि भविष्यात पण राहणार। याच्यामध्ये औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम या ठिकाणचे आपले सर्व ठेवीदार वेगवेगळ्या भागात राहतात, त्याच्यामुळे सरासरी त्याचा आपल्याला अंदाज नाहीये। तरी मी साहेबांना हे देतो आणि साहेबांनी याच्यावर एक नजर मारावी अशी विनंती आहे माझी। नाही गज्जू भाऊ, मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो। मी जेव्हा या आपल्या मुद्द्याच्या मागे लागलो होतो त्यावेळीच मी सांगितलं होतो की हे काम जे मी करत आहे हे फक्त पुण्याईसाठी करत आहे, कारण खूप गोरगरीब लोक याच्यामध्ये फसलेले आहे। आणि जेव्हा लोक हे आदर्शचा मुद्दा आणि माझ्या निवडणुकीचा संबंध लावतो तर मला खूप लहान करण्याचा ते प्रयत्न करतात, कारण कुठेतरी माणुसकी असायला पाहिजे आणि माणुसकीच्या दृष्टीने मी हे काम केलेलं आहे। आणि सुरुवातीपासून आपल्याला हे सांगितलेलं आहे की मी निवडणूक मध्ये जिंकलो किंवा पराभव माझा झाला तरी सुद्धा ज्या ताकदीने मी तुमच्या सोबत उभे होतो आजही आहे आणि उद्याही तुमच्या सोबत त्याच ताकदीने उभे राहणार आहे। मी एकदाही कुणाच्यावरही असं बोट दाखवलेलं नाही आहे की कोणी लोकांनी मतदान केलेलं आहे, कोणी नाही केलेलं आहे। हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कोणाला मतदान करायचं आणि त्याप्रमाणे लोकांनी केलेलं आहे। मी त्याचं स्वागतच केलेले आहे। जिंकून आलेले जे आमचे नवीन खासदार आहे त्यांना जाऊन मी गालभेट करून त्यांनाही मी आपला हे दिलेला आहे, शुभेच्छा दिलेले आहे।
मला माहित आहे की आपण मागच्या आता किती वर्ष झाले, 1 वर्षाचा जास्त झालेला असेल, आपण याच्या मागे लागलेलं आहे. मी परवा मुंबईला गेलो होतो, तुमचे जे वकील आहे त्यांच्यासोबत मी बोललो आणि माझा प्रामाणिक मत हे आहे की आपण खूप पुढे आलेलो आहे. तर कोणी आपल्यावर काही सांगत असेल, कोणी सोशल मीडियावर काही टाकत असेल तर ते माझं मत नाही आहे, हे स्पष्टपणे सांगतो. माझा मत हे आहे की ही मी जे सिल्लोडची आमची मनगटे मावशी आहे, मी फॉर्म भरताना तिला घेऊन गेलो होतो आणि ती माझ्या ऑफिसला येऊन मागच्या 3 दिवसापूर्वी ज्या प्रकारे ती रडत होती माझ्या ऑफिसला की किती प्रामाणिकपणे ती काम करत होती. म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की मी आता पराभव झालेला आहे तर मी तुम्हाला सोडणार आहे. मी पहिल्यापासून हे बोललो आहे की जोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, राहणार आणि पूर्ण ताकदीने एक तर तुम्हाला हे याचा चांगला वाटायला पाहिजे की आता इम्तियाज जलील साहेबांकडे काही जास्त काम नाही आहे तर ते आतून खूप ताकदीने आमच्या सोबत राहणार आहे. पहले तो भी मेरे पास दूसरे और भी काम रहते थे, मीटिंग्स रहते थे, उसकी वजह से मैं उतना टाइम नहीं दे पा रहा था उसके अंदर. अब तो पूरी ताकत के साथ तुम्हारे साथ खड़े रहूंगा, लड़ूंगा, उसमें भिड़ूंगा, उसमें जहां बोले वहां जाएंगे, जहां बोले वहां पर लड़ेंगे, जो भी करने का है वो करेंगे. आणि ग्रामीण एरियातले अनेक लोकांनी मला साथ दिलेले आहे, शहरातले अनेक लोकांनी साथ दिलेले आहे मला. पण निवडणूक एक वेगळी गोष्ट आहे, ते 5 वर्षात एकदा येतं. 1 वर्षापूर्वी आपण जेव्हा हे घेतलं होतं तर आपल्या मनामध्ये होतं का असं की 1 वर्षापुढे हे आपलं काम जाईल आणि त्यावेळी निवडणूक येईल आणि निवडणुकीमध्ये साहेबांचं काय होणार, ते जिंकणार, पराभव होणार, आपण त्यांना साथ देणार नाही देणार, एक वेगळी गोष्ट आहे. हे म्हणजे आज जे काही झालेलं आहे मी खरं सांगायचं असेल तर मी एक ऍक्सिडेंटली राजनीतीमध्ये आलेला माणूस आहे. मी 24 वर्ष पत्रकार होतो, पुण्यामध्ये काम करत होतो, खूप चांगली माझी एक नोकरी होती, सगळं काही होतं माझ्याकडे, खूप मोठ्या कंपनीसाठी काम करत होतो मी. इथे आलो 28 दिवसापूर्वी आणि सांगितलं की बाबा मला इथून सेंट्रल मध्ये आमदार व्हायचं आहे. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि 28 दिवसामध्ये मी आमदार झालो. त्याच्यानंतर जेव्हा खासदारकीची निवडणूक आली 2019 मध्ये तर मला निवडणूक लढायची होती खासदारकीची. लोक माझ्यावर हसायचं, लोक माझ्यावर बोट दाखवायचं की बाबा हे कसं शक्य होणार, खासदारकी इतकं मोठा एरिया असतं, लाखोंच्या संख्येने मतदान असतं, इतकं सारे गाव आहे, तालुके आहे, तिथे कशा आपण करणार आहे. 22 दिवस शिल्लक होते जेव्हा हे निर्णय घेण्यात आला हो की मी निवडणूक लढणार खासदारकीचा. तर अनेक लोकांनी त्यावेळी सुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि 22 दिवसामध्ये ज्या कामासाठी लोक वर्षानुवर्ष लावतात, वर्षानुवर्ष मेहनत करतात, 22 दिवसामध्ये काहीतरी कुठेतरी माझी आईची माझ्यावर आशीर्वाद, माझं नसीब होता, माझी कुठेतरी काही पुण्याईचं काम, तुमचा आशीर्वाद होता, म्हणून 22 दिवसामध्ये मी खासदार झालो. आता यावेळी मलाही माहित होतं इतकं सोपं होणार नाही आहे, कारण पैशामध्ये खूप ताकद आहे, पैशामध्ये काय काय होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मलाही याच्या बाबतीत वाईट वाटत नाही. हे दुर्दैव आहे लोकशाहीचा की निवडणूक आल्यानंतर लोक सगळ्यात प्रथम काय बघतं तर लोक जात बघतं, लोक हे बघतं की कोणाच्याकडे किती पैसा आहे, कोण किती पैसा खर्च करणार आहे, हे सगळं बघून आपल्या लोकशाहीमध्ये निर्णय घेण्यात येते. आणि दुर्दैवाने कुठे असं झालं असेल, पण याचा अर्थ हे नाही आहे की मी लोकांना सांगतो की माझी खासदारकी गेलेली आहे पण माझी ताकद गेलेली नाही आहे, ती ताकद तशीच आहे. असं नाही आहे की DDR ऑफिसवाले आणि पोलीस डिपार्टमेंट
किंवा जे जे आपल्याशी संबंधित आहे, आजशी संबंधित, त्यांना असं वाटत असेल की बाबा इम्तियाज जलील साहेब आता खासदार राहिले नाही, तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे हे काय करायचं आहे ते करणार आहे. जे धाक पहिले होते त्याच्यापेक्षा थोडी जास्त धाक आता त्यांना बघायला मिळणार आहे. तर जेव्हा मला असरारभाईने आणि गज्जूभाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळं येणार आहे, मी म्हटलं होतं की मी स्वतः आपल्याकडे येईल आपल्या धन्यवाद देण्यासाठी. निवडणूकमध्ये जीत पराभव जे काही आहे ते होत राहते. तर मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि गज्जू भावना आणि सगळे विटोरे काका सगळ्यांना हे विनंती करतो की कृपा करून हे मुद्द्याला जेव्हा आपण माझ्या राजनीतीशी संबंध जोडतो की आदर्श ठेवीदारांनी काय केलं, आदर्श ठेवीदारांनी केलं नाही केलं, तर कुठेतरी निकाय एक माणुसकीला एक खूप एक असं वाटतं की आपण जे काम आपल्या हातात घेतलं होतं, तर लोक आज मला हे म्हणू लागले कि साहब आपने आदर्श के लिए इतना काम किए हैं आदर्श वालों ने. तो मैं उनको ये बोलता हूँ कि मैंने आदर्श का काम कभी भी मेरे राजनीतिक उसके फायदे के लिए या नुकसान के लिए नहीं किया था. मैं ये समझता हूँ कि ये संतोष की माँ का बच्चे का अगर ऑपरेशन हो गया, वो हमारी छोटी जो चार्टर्ड अकाउंटेंट कर रही है उसमें अगर उसका कोर्स अगर कंप्लीट अगर हो गया, तो मेरे लिए इससे बढ़कर और खुशी की बात क्या हो सकती है. मैंने गांव के अंदर गया, गांव के अंदर जाकर मैंने जब लोगों की हालत देखा, आप लोगों की परेशानी देखा, तो मुझे भी ये बात का एहसास हुआ है कि कोई ना कोई तो इस लोकतंत्र के अंदर ये भी होना चाहिए कि जिसके ऊपर नाइंसाफी हुई उसके साथ लड़ने वाला कोई चाहिए करके. अब तो आप ये समझ लीजिएगा आपके साथ एक पूर्व खासदार खड़ा हुआ है और एक दूसरे खासदार भी आए हैं, उनको भी बोलेंगे कि आप ताकत लगाओ करके. तर कुठेतरी आपण आपलं काम कशा प्रकारे करता येतं याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. मला असं वाटतं की 13 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये हिअरिंग आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये ते सगळे जे बेल ऍप्लिकेशन्स होते, जे आरोपींचे बेल ऍप्लिकेशन्स आहे, माझी चिंता हेच आहे की या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आलेला आहे की तुम्ही कितीही कोटी रुपये लोकांचे बुडवा, कितीही कोटी रुपये, कोर्ट काय म्हणतं की आपण जास्त दिवस जे आरोपी आहे त्यांना या कारणासाठी आपण जेलमध्ये ठेवू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचे तरी सुद्धा आपण जे वकील लावलेले आहे त्यांनी खूप जोरात हे कोर्टामध्ये फाईट केलेली आहे की त्यांना बेल मिळायला नको. एक वेळ अशी आली होती की जिथे त्यांचे जे महिला सदस्य त्यांचे जे परिवारातले जे जेलमध्ये आहे की माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सोडायला पाहिजे, अशा प्रकारचा एक युक्तिवाद करण्यात आलं होतं. आम्ही म्हटलं जे आरोपी आहे, मग त्याच्यामध्ये महिला काय पुरुष काय त्यांचीही सिग्नेचर आहे त्याच्यावर. आता त्यांचा किती दोष आहे मला माहित नाही आहे, पण त्यांचे जे पुरुष आहे जे जेलमध्ये आहे त्यांची हे जबाबदारी आहे की लवकरात लवकर आमची हे प्रॉपर्टी आम्ही लपून छुपून आपण दाखवलेली नाही आहे ते तुम्ही दाखवा आणि लवकरात लवकर लोकांचे कसे पैसे मिळतील याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे. आता डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये खालच्या कोर्टामध्ये ते सगळे बेल ऍप्लिकेशन्स रिजेक्ट झालेले आहे. मग काय हे कायद्यामध्ये काय प्रावधान आहे की डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लोअर कोर्टमध्ये रिजेक्ट झालं की हायकोर्टामध्ये जायचं. आणि बहुतेक असं होतं की हायकोर्ट अशा प्रकारचा निर्णय घेतं की नाही असा एक पूर्वी असं झालेला आहे म्हणून आपण त्यांना जास्त दिवस हे जेलमध्ये ठेवू शकत नाही. आता त्याचा आर्ग्युमेंट होणार आहे 13-14 आहे मला असं वाटतं. 13 तारखेला कोर्टामध्ये हे आणि 14ला हायकोर्टामध्ये आहे. तर याचा अर्थ हे नाही आहे की जे जेलमध्ये आहे ते एक दिवस बाहेर पडणारच. म्हणजे नियम असे तयार करण्यात आलेले आहे. आणि माझी प्रामाणिक इच्छा होती की पुन्हा मला संधी मिळाली असती. हे सगळं निर्णय कुठे होतात की जे आरोपी कोट्यवधी रुपये लोकांचे खाल्लेले आहे, जेलमध्ये काही महिने बसायचं मग बाहेर यायचं
बिचारे गोरगरीब लोक आपल्या हक्काच्या पैशासाठी कशा प्रकारे लढत आहे, त्यांच्या किती लोकांचं आयुष्य गेलेलं आहे, किती लोकांनी आत्महत्या केलेली आहे, याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी जे प्लॅटफॉर्म आहे ते लोकसभा आहे. आणि मी सगळं काही तयारी केली होती की आदर्शचा एक आपण उदाहरण घेऊन आपण देशामध्ये कशा प्रकारचे कायदे आपण तयार करू शकतो. कारण या सगळे कायदे कुठे तयार होतात तर लोकसभामध्ये तयार होतात उसमें. कारण फक्त आदर्श असे एक हे आहे पतसंस्था, तसं नाही आहे. अनेक असे पतसंस्था आहे की दररोज ते बुडत आहे. परवा जे बीडच्या ज्ञानराधा त्यांच्या आर्ग्युमेंट मध्ये आदर्शचा उल्लेख करण्यात आला की आदर्शचे जे सगळं हे आहे डायरेक्टर्स आहे, चेअरमॅन आहे, की त्यांना याच अशा प्रकारच्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे. तर याच्यासाठी वेगळा कानून काय करण्यात आला. मग तुमचा उदाहरण घेण्यात आलं की आदर्शच्या ठेवीदारांच्या दबावामुळे आदर्शच्या जितके डायरेक्टर्स आणि सगळे जे पदाधिकारी होते ते आज जेलमध्ये आहे. मग हे कुठेला कशाला त्याच्यावर केस नाही, त्याला जेलमध्ये का पाठवण्यात येत नाही. एक वेगळी राजनैतिक हे आहे, कारण त्याचा संबंध एक सत्ताधारी राजनैतिक पक्षाशी आहे म्हणून कोणी त्याला हात लावत नाही होते. मी तर निर्णय घेतला होता की एकदा आदर्श संपल्यानंतर, आदर्श पैसे मिळाल्यानंतर मी बीडला जाऊन बसणार होते त्याला ठोकण्यासाठी. म्हणजे तिथेही गोरगरीब लोक आहे ना, त्यांच्या बाबतीत ही म्हणजे नेते मंडळी इतकी सारी आहे. बीडमध्ये तर 2 गल्ली सोडले की 3ऱ्या गल्लीमध्ये एक नेता मिळेल तुम्हाला. इतके नेते आहे आणि मोठे मोठे नेते आहे, पण कोणीही त्याच्या बाबतीत विचार करायला, बोलायला तयार नाही आहे. कोणी हे मुद्दा उचलायला तयार नाही आहे. आता पुढच्या आपण 13 आणि 14 तारखेला याच्या बाबतीत काय होतो आपण याच्या बाबतीत हे करू आणि पुन्हा सरकारवर प्रेशर टाकून आपण लवकरात लवकर, जे आपला उद्देश एकच आहे की तुम्हाला जेलमध्ये आम्हाला साडायची काही इच्छा नाही आहे, तुम्हाला जेल यायचे आहे. फक्त आमचा उद्देश एकच आहे, या लोकांचे सगळ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळाला पाहिजे, हेच आपला एक उद्देश आहे. आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नहीं, तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. तुम्हारी ताकत मेरे साथ रही ना तो फिर मैं किसी से भी लड़ लेता. मैं डरता नहीं है मैं किसी से भी. हाँ आता काय आहे मावशी, मला हे माहित आहे की आपण देशामध्ये इतके सारे जे पतसंस्था बुडालेले आहे. तुम्ही महाराष्ट्राने किंवा मराठवाड्यातले किती पतसंस्था बुडालेले आहे आणि कोणत्या वर्षापासून ते लढत आहे, किती वर्ष झालेले आहे. पुण्याच्या जवळ एक पतसंस्था आहे, 11 वर्ष झाले. पण काय आहे की तिथे कोणीही असं लीड करायला नाही होता. बिचारे गोरगरीब पतसंस्थामध्ये जे ठेवीदार होते तेच आपलं लढत आहे. आणि मी त्यांना सांगतो की तुमच्या पैसे नाही का 11 वर्ष झालेले आहे, किती लोक मेले असेल. आज कमीत कमी तुमची प्रॉपर्टी ऑक्शन सुरू झालेलं आहे. काहीतरी पैसे आपल्या हातात गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये आलेले आहे. आता कोटामध्ये आम्ही हे सांगितलेले आहे की जितके पैसे आलेले आहे, तुमच्याकडे 2 कोटी आलेले आहे, तर 2 कोटी कशा डिस्ट्रीब्यूट करता येतं. कारण सगळ्यांना दररोज जगायचं आहे, दररोजची चिंता आहे त्यांना. म्हणून हिम्मत गई नहीं, आप आए ना तो हिम्मत डबल टिबल हो गई. तो ये बात थी कि पैसा लग रहा था, आप चले गए पैसे, हमको कोई खड़े भी नहीं कर रहा था, ना पुलिस स्टेशन में कोई खड़े कर रहे थे, ना कहीं खड़े कर रहे थे, ना कोई सुन रहा था हमारा. सिर्फ आप आए ना तो हमारे पैसे निकलने की हिम्मत आई. हमारी हिम्मत है. 1 साल से हिम्मत गई नहीं. गलत बोलते. आप जिस माँ से बेटे हो उस माँ को मेरे हजारों सलाम. तो माँ को ऐसा बेटा हो. मला असं वाटतं हे विरोधी पक्षातले आहे, हे सत्ताधारी पक्षातले आहे. काकू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आपल्याला सांगतो की तुम्हाला असं वाटत असेल की इतकं करून सुद्धा थोडा आपण एक खूप मोठा सिस्टम विरोध लढत आहे. खूप मोठा सिस्टम आहे. पैसे बुडाले होते आणि
साहेब हे नाही, एक वर्षापूर्वी तुम्ही हे सांगितले असते की साहेब आमचे पैसे बुडाले तर बुडाले. आता जेव्हापासून मी आलेलो आहे ना, हे शब्द आपल्या मनातून काढून टाका, तुमचे पैसे बुडालेले आहे. मी खेचून आणणार आहे आणि कशा आणणार आहे यांनाही सगळ्यांना माहित आहे. 50,000 रुपयाची पैन घेतली साहेब येणार आहे, 100% येणार आहे. आम्हाला होता पण साहेब आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं होतं, पण साहेबाला कोण्या तोंडाने भेटा हेच आम्हाला नाही, मला माहित आहे आपलाही तितकंच हे झालं, दुःख झालं. निकाल शेवटी आपण माल झाला आणि शेवटी गाडी करून आणला मतदान करायला. सर निकाल तो सिर्फ पैसों का आया, म्हणजे इंसान का नहीं आया ना, किसका नहीं आया, पैसे का निकाल आया भाई. साहेब जरी खासदारकीला पडले ना तर साहेब आमदार होतील एवढा पक्का आहे. एवढा विश्वास ठेवायचा आणि सगळ्यांनी येऊन डबल जोराने कामाला लागायचं. आके भी जिताते हैं तो उनको इम्तियाज जलील साहब कहते हैं. मला माहित नाही होतं इतके चांगले बोलणारे आहे, नाही तर माझ्या प्रचारामध्ये तुम्हालाही उभे केलं असतं स्टेजवर, ठोका एक भाषण कर. तर आपल्या सर्वांचा खूप खूप खासदारकीवर आणि हारलो असं नाही, आदर्श हारला या ठिकाणी जाणीव झाली. कारण गेल्या 1 वर्षामध्ये जो आम्ही संघर्ष केला ना, तर आयुष्यामध्ये संघर्ष काय असतो तो तुमच्यामुळे शिकायला भेटला होता. आणि मी फार नशिबवान की वयाच्या मला 28 वर्ष कळालं का प्रेमाला गोष्टी फक्त मन जिंकता येतं, सरकार नाही. सरकारला फक्त पैसे जिंकता येतं. आज आपण नाही हारलो सर, आज कुठे गरीब लोकांची मानसिकता आहे. कारण आज तुमचं खासदारकीचं पद गेलं ना, त्याच्यामुळे आज आमची कुठेतरी एक ताकदची उमेद होती ना, ती हरली सर. कारण काय झालं माहितीये का, दोन्ही तो आम्हाला येऊन बोलतोय आता काय करशील, आता काय करशील. त्या व्यक्तीला मी आता मला बोलून दाखवलं नाही, तेव्हा तुम्हाला भेटायचं होतं. आणि मी आता सांगते, एक जखमी वाघी ना जे करू शकते ना, ती कोणीच नाही करू शकत. आता तर आम्ही 10 पटीने लढू. तुम्हाला फक्त आमदार नाही करायचं, जे खासदार आहे ना त्याला दाखवून द्यायचं. आमदार खासदारपेक्षा आमदार नाही 10 पटीने मोठा असतो. आणि काम करण्याचं नाव होत असतं, झेंडे काढण्याचं नाव होत नसतं. तर तुम्ही सर आज तुमच्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. आज फक्त आदर्श नाव घोटाळा ऐकला ना तर तळकाने मस्तकात होती पहिले, पण आता आदर्श म्हणून आम्हाला ओळख आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. सर माहितीये का, खूप शब्द नव्हते त्यावेळेस आम्हाला कळालं की साहेब तुम्ही नाही आले निवडून. त्यावेळेस अनंत वेदना झाल्या. जेवढा पैसा माझा अटकला त्या दिवशी झाला होता, त्या दिवशी तुम्ही पडले त्या दिवशी झालं तसं. कारण कुठे तरी एक चांगला शिकलेला खासदार आम्ही गमवला. एक मुद्दे मांडणारे फक्त पैशापुरतं मर्यादित नव्हतं सर, बाकी मुद्दे होतात. आमच्या मुलांचे शिक्षण होते, आमचे शिक्षण होते, फक्त ना फक्त ह्या शिकलेल्या लोकांमुळे. नावाखाली शिकलेले सर भरपूर पैसा वाटलेले गेला, सगळ्या गोष्टी बोलून नाही दाखवते. पण आज पैशामध्ये किती ताकद असते ना हे कळून चुकलं. मला XYZ व्यक्तीकडून कळलं की 100 कोटी भोंगरे साहेबांना वाटले. 100 कोटी जर तिथं वाटूस तर 25 कोटी आदर्शमध्ये भरले असते तर आज ते कामाला असते. माझं स्टेटमेंट होतं सर, पहिल्या दिवशी मी बोलले होते का 1 तांब्याभर पाणी घोटघट घेऊन पितात राजकीय लोक आणि तो भरलेला दाखवतात तर राजकारण म्हणतात. या सत्य परिस्थिती सर. ताई त्यांनी जरी 100 कोटी वाटले ना, 100 कोटी वाटून बी ही जनता ते विकत नाही घेऊ शकत. आपण मनाने साहेबांसोबत जुडलेलो आहे. आज खरंच सर माहितीये का, कुठेतरी आज आम्हाला तुमच्यामुळे परत एकदा ऊर्जा भेटली आणि आम्ही परत एकदा जोमाने कामाला लागू. आदर्शचा पैसा काय, जेवढे संभाजीनगरमध्ये पैसे आहे ना तेवढे आम्ही काढून न्यायचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही सोबत राहा. मैं आपको पहले भी बोला था मैं कहीं नहीं जाने वाला हूँ. सिर्फ 2 दिन मैंने रेस्ट लिया था, तीसरे दिन पूरी ताकत के साथ आ गया. आणि जे लोक तुला विचारतात ना की आता काय करणार, आता काय करणार, तब उसको बोलना आगे आगे देखो होता है क्या करके उसके अंदर काही. आमचे सर्व मंडळी तुमच्या सोबतच आहे. असणार पहिलं माहिती सगळ्यांना सहकार्य केलं पण नाही यश आलं, त्याबद्दल फार दुःख आहे आम्हाला. आणि इथून पुढे आम्ही तुमच्या सोबतच आहे. आणि सर्व शाखा इथं संभाजीनगरमध्येच आहे, औरंगाबादमध्ये शहरात सगळ्या आणि या मध्यमध्येच आहे. तुमचं
आमदारकीच्या खुशे साहेब मतदारसंघातच येतात सगळ्या खुशे साहेब यशस्वीनी. आणि पहिल्यापासून आम्ही तुमच्यासोबत 2-3 चर्चा झाल्या. पण आमचं काही जे जे राहिलेले आहे ना, यशस्विनीला आपण करू बोला बोला. बाबा बाबा उभा राहा. हे किशोरचे आपले हो हा तुमचा तर इतना व्हिडिओ व्हायरल झालं होतं, त्यांना डब्बा आणले होते आणि वीडियो वायरल हो गया, उतने धमकियां भी मेरे को आ गए। धमकियों से डरो मत, धमकियों के लिए मैं खड़ा हुआ हूँ पीछे उसके धमकी देता हूँ बुला लो मैं मेहरबानी आहे। आगे आओ एक मिनट नहीं उनको बोलने दो। सर्वप्रथम मी आपल्या ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून आलेल्या आपल्या ठेवीदाराचे मी अगोदर आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो। मी बेसन खाऊन भाषण करणारा माणूस नाही। माझं भाषणामध्ये काही ऍक्टिव्हिटी असते। मी काय म्हणतो की मी ज्या जोमाने आलो होतो पिशरवून, कोणत्या की साहेब आता काही संतापजनक तरी भाषण करतील, विरोधी लोकांवर टीका करतील, निवडून आलेल्या उमेदवारावर काही बोलतील, पण माझं हृदय पाझरलं इथे येऊन मी जे काय बोलणार होतो ये सगळं विसरून गेलो। क्योंकि हवा का मोड़ मेरा बदल गया तुम्हारा भाषण देख के। क्या मेरा हवा का मोड़ बदल गया? जो हवा जिस रास्ते से जाने वाली थी उसका मोड़ बदल गया। का साहेब काय म्हणले की त्यांच्या गळ्याला लावून जाऊन भेटले एखादा व्यक्ती असता तर विरोधी माणसाच्या गळ्याला भेट घेतली असती का? आणि केवढं मन या माणसाने दाखवलं। या माणसाचे जेवढे आपल्याला कोणत्या शब्दात उपकार ऋण फेडता येतील, फेडता येणारी शब्दच नाही। मैं तो एक डिक्लेअर करने वाला है साहब कि who understood your principle will never leave you in future. Nobody leave you in by your principle because your principle is your and pious. So the educated person only can know you. तर जाऊ द्या, इंग्रजी बोलणारे अतिरेक होईल, मी मराठीतच बोलतो। बरेच जणांचे फोन आले मला, तर एकाने धमकी दिली की तू आमच्या हिंदू विरुद्ध भाषण केलं। म्हणलं ठीक आहे, काय केलं? मी अमुक अमुक व्यक्तीचा पी आहे म्हणे, तुम्ही आपला भगव्याविषयी बोलले, अमक्याविषयी, हिंदूचा तुम्हाला काही कळवळा नाही का? मी त्यांना बोललो जे तुम्ही हे वक्तव्य करू लागले, आज तुम्ही भगव्यात गेले, पूर्वी हिरव्यातच होते ना। समजणाऱ्याला समजलं, तुम्ही तर पूर्वी हिरव्यात होते, आज तुम्ही भगवे झाले। मग आणि जरी तुम्ही भगवे झाले तर तुम्हाला आमचा कळवळा का आला नाही? मग त्यावेळेस तुम्हाला का कळवळा नाही? माझ्यावर काय केस करायची करून टाका, मी समर्थ आहे ना। तर हे जे होणारच आहे। आता एक मेहरबानी करा की आपले ठेवीदार 62,000 आहे। मोठी शर्मेची गोष्ट आहे। किती टक्के लोकांनी अहो त्या दादा कोणकेनं लिहून ठेवलेलं आहे, आल्यानं डोंगर पल्यानं डोंगर मधीच गोलकोल दरी गेली सांगून ज्ञानेश्वरी आणि माणसा परीस मेंढरा बरी। अरे मेंढराचा बाजार उसके पीछे भागे, क्या प्रिंसिपल है ये लोगों के पास? मी अर्थात तुम्हाला नाही बोलत, पण ज्यांनी आपलं मीठ खाऊन दुसऱ्याला मतदान केलं त्या माणसाचा मी धिक्कार करतो। ज्या माणसाला जीवाचं रान केलं तुमच्यासाठी, अहो काय हाल आहे तेच सांगायची गरज नाही। ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं असेल त्यांनाच माहित आहे साहेब आपल्यासाठी रात्रंदिवस तळमळीनं लढत असताना तुम्ही अशा माणसाला दगा द्याला। तुमच्यापेक्षा मेंढर बरी नाही, मीच गाढव बरी तुमच्यापेक्षा। किती गद्दारी झाली। मी तर गणित लावलं होतं की आपले 62,000 ठेवीदार आहे, 62,000 ठेवीदार, त्यांच्या घरातलं 4 माणसाचं कुटुंब आहे। अहो जे आहे ते 50,000 20,000
20 80,000 4 माणसाचं कुटुंब असतं. चुकीचं बोलताय, त्यामुळे असा प्रॉब्लेम होतोय. आदरच्या टीव्हीदाराने पूर्ण मतदान केलं, 66,000 नाही सगळं ठीक आहे. ठीक आहे, माझे शब्द ठीक आहे सर्वांनी. पण एक आहे तुम्ही बोला. हो खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या सांत्वनासाठी इथे आलेलो आहे. कोणी किती मतदान केलं, कोणी काय केलं याच्यावर आता चर्चा नाहीये. तेवढे चतुर आहेत, हुशार आहेत इम्तियाज जलील साहेब. ही इज अ वेल एज्युकेटेड पर्सन इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी, having good qualification of education, well cultured person आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की राजकारणावर काही बोलू नका. माझ्या ताईंनाही सांगितलं, ही गोष्ट खरी आहे. भारतीय राजकारणामध्ये प्रचंड पैसा चालतो, प्रचंड पैसा चालतो. सगळे इलेक्शन पैशावर जिंकले जातात. बड़ी ताकत है पैसे में, सुना है इल्म दाता से. बड़ी ताकत है पैसे में, सुना है इल्म दाता से. अरे जानवरों को भी पूजा देता है पैसा, भगवान जैसे, भगवान जैसे. जनावराला किंमत येते पैशामुळे, आणि म्हणून पैशाचं राजकारण आहे. इम्तियाज जलील साहेबाच्या बाबतीत मी असं म्हणेल, अरे हीरा बेचकर शराब खरीदी है हमने, हीरा बेचकर शराब खरीदी है हमने. अब देखना है शहर में महफिल बनती है या तमाशा चलता है. लोकांनी पराभव केला, ते पराभव मानायला तयार नाही. विधानसभेमध्ये इम्तियाज जलील साहेब औरंगाबाद मधून 101% निवडून. तुम्ही जरी प्रत्यक्ष मतदार नसले तरी तुमची विल पॉवर, इच्छाशक्ती, तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणून येणारा विजय हा बुलंद विजय इम्तियाज जलील साहेबाचाच होणार आहे. जो माणूस नेकीनं, इमानदारीनं, नीतीनं काम करतो त्याच्या पाठीशी भगवंताची सुद्धा शक्ती असते. भारतीय राजकारण फार वाईट है. बर्बादे गुलिस्ता करने को एक ही उल्लू काफी है. अरे यहाँ तो हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. इथे भारतीय राजकारण प्रत्येक माणूस इथं भ्रष्ट झालेला आहे. तरीही या माणसानं तुम्हा आम्हाला साथ दिली, हिंमत दिली, ताकद दिली, प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली. तुमच्या पाठीशी जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक माणूस या नात्यानं ते उभे राहिले, आणि याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी असं म्हणेन, मतलब की इस दौर में जो औरों की फिक्र करता है, मतलब की इस दौर में जो औरों की फिक्र करता है, वो फकीर भी किसी शहंशाह से कम नहीं, वो फकीर भी किसी शहंशाह से कम नहीं, जो अपनी दुआओं में औरों का जिक्र करता है, जो अपनी दुआओं में औरों का जिक्र करता है. तुमच्यासाठी या माणसाचं मन रात्रंदिवस तळमळत आहे. आणि म्हणून एक इमानदार, सच्चा, जातीपातीच्या पलीकडे जाऊन बंधुत्वाचं, राष्ट्रीय एकात्मतेचं उत्तम प्रतीक म्हणजे इम्तियाज जलील साहेब आहे. ते निश्चित आमदार होतील, तुमच्या आमच्या बरोबर राहतील. ही लढाई आपण हरणार नाही, कारण सगळेजण या लढाईमध्ये सामील झालेले आहेत. आणि म्हणून साहेब, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही हताश नाही. जब टूटने लगा हौसला तो बस इतना याद रखना, बिना मेहनत के हासिल नहीं होते तख्ता और ताज. जुगनू ढूंढ लेते हैं अपनी मंजिल अंधेरों में, किसी रोशनी के मोहताज नहीं होते, किसी रोशनी के मोहताज नहीं होते. तुम्हाला कोणाची मोहताज होण्याची गरज नाहीये, तुम्ही यशस्वी व्हाल. हीच एक स्नेही या नात्यानं मी प्राध्यापक आर.जे. लहाने, व्हाइस प्रिंसिपल शिवाजी महाविद्यालय. हमने बहुत काम किया, इतना मेहनत किया है, और जब ऐसा होता है तो बहुत बेकार लगता है. हमने सोचा नहीं था कि ऐसा होगा. हमारी यही कोशिश थी. साहेब आगलेले साहेब जिंकले. नहीं सर, आपने बहुत मेहनत की है और लगा था कि हम ही खासदार है.
ऐसा कहने लगा कि जनरली हम देखा हूँ, मैं बाहर देखा हूँ, बहुत बाहर घुमा हूँ। मैं कभी भी ऐसा नहीं समझा हूँ, आज ऐसा लगता है कि दारू जीत गए हैं। बहुत बेकार लगता है सर के, जो एक क्वालिफाइड होता है, जो एक आवाज करता है, जिसकी हम लोगों को जो जरूरत थी, मी असं कोणी असं काही आवश्यकता होती की एक गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज करणारा, कोणाच्या बापाला न भिणारा, पण कोणी एक जातीच्या जातीकडे बघून बेकार वाटलं की नाही, सुशिक्षित काही मुद्देसूद मांडणारा, लोकसभेमध्ये जिथं कायदा तयार होतो तिथं काहीतरी करणारा, अपेक्षा संपते सर, उम्मीद नहीं रहती कि नहीं क्या करे सर। आज देख रहा है कि ये आगाड़े ताई है, ये आगाड़े ताई का एक सोबलगांव में कोई नहीं सर, सब नहीं सिर्फ 5 to 10-15 वोटर थे, मुस्लिम तो कोई भी नहीं था। आज 64 वोटिंग वापस गया 3 लोगों ने सिर्फ। सर मैं तो ऐसा बोल रहा हूँ, जितना भी मराठा है 99% मराठा, किसने भी कुछ भी गलती नहीं किया है, सबने 100% से काम किया है। और ऐसे नहीं और सर के नहीं, हमने किससे बोला है, बाबा ने बोला कि ऐसे मेरे क्रॉस करने की ये नहीं थी, लेकिन हम 66,000 नाही, आम्ही करमाड, फुलंब्री, आळंद ह्या ज्या ब्रँचेस आहेत तिकडे आहे, त्यामुळे तो भाग आपला नाही आहे। काही लोकांनी टीका केला, मी बघितलंय का, फेसबुक बघितलं, व्हॉट्सअप बघितलंय का, नहीं वो आदर्श वाले ने काम नहीं किया। नहीं सर, हमने 100% काम किया, और हम ऐसा नहीं लगा क्या कुछ हो रहा है, नहीं। मेरा जो हिंदू बंधु था सर, मैं देखा है कि नहीं, सब मराठा था, काही नहीं होते हुए भी, कुछ नहीं होते हुए भी एक ना जोमानं काम केलं आहे, तर मी पहिल्या वेळेस बघितलंय। काही गावाकडे असं काही नव्हतं का नाही, ज्या गावामधून काही नसताना, आता माझं गाव होतं, माझ्या गावामधून पूर्ण मराठा आहे, ताजनापूरमध्ये पूर्ण मराठा आहे, सर्वांना बघितलं। उससे मला बोलायचं है साहब, पिछले साल मई के पहले हफ्ते के लगभग ये जान पड़ा लोगों को कि आदर्श का बहुत बड़ा घोटाला हो गया। उस वक्त हम सब लोग वहाँ ग्राउंड में जमते थे, गजू वो भी आते थे, मी उपोषणाला बसलो होतो, आठवतं का तुम्हाला? तो मानका पे पुलिस को लाके हम सब लोगों को भगा देता, इतनी पावर और इतनी ताकत। हम 1000 लोग भी जमे तो 2-4 पुलिस की गाड़ी आने की, भगा देने की। उसके बाद में सर हमारे आदर्श के लोग आपके पास में आए, और आपने पहला भाषण किया था वो ग्राउंड पे, बैंक के अंदर। उस वक्त आपके वो अल्फाज मुझे याद है कि मानकापे ने सारे लीडर लोगों को खरीद लिया था, और आपने बोला था कि मुझे भी खरीद ले आया था, लेकिन बाजार में कुत्ते और बिल्ली के बच्चे जितने वो सीन मुझे आज भी याद है सर। उसके बाद में आपका हमारे प्रति जो संघर्ष था, यकीन मानो हमने आपको भगवान के रूप में देखा। आज हमारे लिए देवता से कम नहीं है सर। और सुगेन पेपर में, पुणे नगरी पेपर में था कि आदर्श मुळे साहेबांना फायदा झाला। सर मैं एक ही बात बताना चाहता हूँ, ये सब लोग आपको भगवान और ईश्वर का रूप मानते हैं, क्या ये कोई इंसान अपने भगवान से बेईमानी नहीं कर सकता? नहीं कर सकता। आगे इतना ही बोलूंगा सर आपसे, आज हम लोगों के पास आपको देने के लिए दुआओं के अलावा कुछ भी नहीं है, और आप अगर नाराज हो गए तो आपको खोने के अलावा भी हमारे पास कुछ नहीं है सर। जो भी है आप ही हैं, आपसे नम्र विनंती है सर, इलेक्शन आते हैं जाते हैं, फिर आएंगे फिर जाएंगे। मैं एक छोटी सी मिसाल देता हूँ सर, आप इलेक्शन हार गए। मुझे याद है सर, मैंने एक अमिताभ बच्चन का इंटरव्यू देखा था कि अमिताभ बच्चन फिल्म नायक बनने से पहले वृत्त निवेदक, अपना रेडियो के निवेदन करने के लिए उन्होंने अप्लाई किया था। तो उस वक्त मुलाकात में उनको रिजेक्ट कर दिए, इसलिए रिजेक्ट किए थे कि उनकी आवाज सही नहीं है करके। लेकिन उस वक्त अगर अमिताभ बच्चन निवेदक के रूप में अगर सिलेक्ट हो जाते तो आज देश को ऐसा महान नायक नहीं मिलता था। भगवान को कुछ और भी बहुत अच्छा मंजूर होगा, बहुत कुछ अच्छा करना है, इसलिए जो भी होगा ईश्वर की जो भी इच्छा थी वो हम सब मानते हैं। और आपसे हाथ जोड़ के नम्र विनती है
इन लोगों का साथ आपने अभी तक जैसा दिया हमेशा दीजिए, नहीं तो सर कई आत्महत्या कई हार्ट अटैक आ जाएंगे सर। धन्यवाद सर। दोबारा किसी की आंखों में आंसू नहीं आने चाहिए। वो तो आएंगे सर। जो हंसेगा मेरे साथ वो आगे बढ़ेगा, जो लड़ने के लिए तैयार रहेगा वो आगे बढ़ेगा। और मुझे मालूम है कि मैं जितनी ताकत के साथ लड़ने वाला हूँ उतनी ताकत के साथ आप मेरा साथ देंगे और हम दोनों मिलकर हम सब साथ में मिलके हमारा जो लक्ष्य है वो लक्ष्य को हम जरूर पाएंगे। ये जैसा भी जयसवाल काका ने बताए थे, ये जीवन का एक ये है, रात होने के बाद फिर सुबह होती है, तो एक थोड़ा सा वो आया है। आप हंसते रहिएगा, मैं आपके लड़ाई के साथ अब बहुत फ्री हो गया हूँ, अब बहुत ज्यादा टेंशन नहीं है, लोड नहीं है उसमें, इधर जाना, ये मीटिंग अटेंड करना, वो मीटिंग अटेंड करना उसमें। तो अब मैं पूरा फोकस जो है वो आदर्श के ऊपर लगाएंगे और जल्द से जल्द अपना काम कैसा निपटाने का है निपटाने की पूरी कोशिश करेंगे। अपने सर्वांचा खूप खूप पुन्हा